चलिए। ममता बनर्जी को भी डिसॉल्व, असेंबली को डिसॉल्व कर दिया गवर्नर ने पश्चिम बंगाल। देखो अब उसका ऊपर क्या बात करेंगे, ये कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन है। अब ममता जी लड़ाई करेंगी, ममता जी के लड़ाई में हम सब लोग शामिल होंगे। उद्धव ठाकरे साहब ने भी उनसे बात की है। पूरे देश में लोकशाही लोकतंत्र बचाने के लिए जंग जारी रहेगा और हम सब लोग उनमें शामिल होंगे। अखिलेश यादव भी गए थे, सब लोग जाएंगे। लॉ ऑर्डर का सवाल उठाया किस तरह से? कोई लॉ ऑर्डर का सवाल नहीं है। जब बीजेपी जहाँ जहाँ जाती है, सरकार बनाते हैं, वहाँ लॉ एंड ऑर्डर खुद खराब कर देती है। बोला मराठीत प्रश्न आहे। पश्चिम बंगालमध्ये घटनेनुसार आता ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त झालेलं आहे। ममता बॅनर्जी ठाम होत्या राजीनामा न देण्यावर, पण आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचे आणि नव्या सत्तेचे बंगालला वेध लागलेले आहेत। मोदी शहा सगळे आता पश्चिम बंगालमध्ये या शपथविधीसाठी उपस्थित नाही, मोदी शहा तर उपस्थित राहतील, जगभरातले लोक सुद्धा बोलवतील। कारण मी कालच बघितलं की डोनाल्ड ट्रम्पने म्हणे मोदींचं अभिनंदन केलं आहे पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल। भारतातलं एक संघराज्य, तिथे निवडणुका झाल्या, आमचा अंतर्गत विषय आहे आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला एवढे कष्ट का घ्यायची गरज? मुळात ती बातमी भारतीय जनता पक्षानं खोटी बातमी पसरवली की डोनाल्ड ट्रम्पने अभिनंदन केलं। कशा करता? पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल, आसाम जिंकल्याबद्दल। त्याच्यामुळे आज आम्ही डोनाल्ड ट्रम्पला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, एक्स पोस्टवर त्यांना आम्ही टॅग केलं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये भारतातली लोकशाही शेवटचे आचके देते, हे आम्ही आज सांगितलं। डोनाल्ड ट्रम्पला काय काम नाही का? त्याला ते हॉर्मोज पोर्ट खोलायचं आहे, समुद्रधुनी खोलायची आहे, त्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत। आणि भारतामधल्या ग्रामपंचायत निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, बरं, आणि महानगरपालिका निवडणुकात मोदी जिंकले म्हणून तिथून अभिनंदन करतायत। काय खेळ चाललाय, काय गंमत चालली आहे सगळी बाबा।